नमस्कार मंडळी. 2025 वर्ष आता संपत आला आहे आणि 2026 चे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत. पण 2026 या नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य, चुकीच्या दिशेला लावलं, तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, दुःख जे आहेत तर ते यायला लागतात. म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे तर ते अगदी सुखाचं, आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यावर, यासोबतच कॅलेंडर जे आहे तर ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे, कॅलेंडर बाबतीतचे जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी तुम्ही नियमानुसारच कॅलेंडर आणाल आणि त्याच दिशेला लावाल, अशी मी अपेक्षा करते. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावला असेल तर आणि जर त्याची दिशा तुम्ही बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं, तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येणार नाहीत. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचाच नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे. हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचं गेलेलं असेल, कोणाला अगदी आनंदात गेलेलं असेल, कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊ दे, हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण देवाकडे तीच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदात जाऊ दे, असं आपण प्रार्थना करत असतो. म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशा सुद्धा व्यवस्थित ठिकाणी ते लावायचं आहे, नियमानुसार लावायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतं, मान्य आहे. पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. तर त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना, एवढं हातभर तरी छोटं कॅलेंडर आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं. कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते. घरामध्ये घड्याळाचं असं महत्त्व असतं. आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळ लावतोच ना, त्याचप्रमाणे कॅलेंडर सुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. कॅलेंडरवरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काळ हा कसा जाणार आहे ते कॅलेंडर ठरवत असतो. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचा आहे. तर आता अगदी नीट ऐका. कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल, तर काहीतरी जे नियम आहेत ते आपण पाळले गेलेच पाहिजेत. कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही. अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यांमध्ये तुम्ही ते लावलं तरी सुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही. आणि बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. जसं घराचा मुख्य दरवाजा, घरामधली गॅस शेगडी, पाण्याचा हंडा किंवा फिल्टर कप आपण कुठे ठेवतो. तसेच घराचा मुख्य दरवाजा या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या वास्तुशास्त्रानुसारच असलं पाहिजे. घर छोटा असू द्या की मोठा असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं? वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाहीये. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कॅलेंडरवरचं नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही. जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर लावायचं नाहीये. पहिलं ते जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. बघा, जे जुनं कॅलेंडर त्याच्यावरती देवी देवतांचे फोटो असतील तर ते व्यवस्थित तुम्ही कापून छान कुठेतरी किचनच्या ओट्यावरती इथे लावा. देवाचा फोटो किंवा कपाटावर लावा. मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा. देवाचे फोटो असतील तर. बाकी इतर तुम्ही काही दुसरे चित्रांचे घेतले असेल तर ते कॅलेंडरचे कागद तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता. पण जुनं कॅलेंडर पहिले काढायचं आहे, त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावू नका. कारण बऱ्याचशाच घरामध्ये ही ही एक चूक आढळते आपल्याला. म्हणून जुनं कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाहीये. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. बघा, दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो तेव्हा आपण कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघतो तर आपलं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला होतं. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाहीये. बऱ्याचशाच घरांमध्ये आपण बघतो दरवाजाच्या मागे
ते हँगर लावलेलं असतं, मग त्याला आपण बऱ्याचशाच गोष्टी अडकवत असतो. मग कॅलेंडर पण लावतो, पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशाच म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यशच मिळत नाही. आपण म्हणतो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाहीये. आपल्या घराचा मुख्य दरवाजातून सकारात्मकता, नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधी-कधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाहीये. यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही. आजारपण येत नाही. लक्ष्मी स्थिर राहते. कर्जबाजारी आपण होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो आपल्यालाच फेडायचं आहे. म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी असं नाहीये. आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमाने झाल्या पाहिजेत. पश्चिमेला कॅलेंडर लावलेलं चांगलं असतं. ठीक आहे. जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा काढायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंदा, तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा, यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे मी नियम सांगते ते तुमचं शॉप असेल, दुकान असेल, काही बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल, तिथे सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. त्यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत. प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत नाहीत. अडचणी, दुःख जे आहे तर ते येत नाही. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं. कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो. तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे बघा, घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या गोष्टी या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त असते. त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि वास्तूमध्ये बघा, पूर्व दिशा ही सूर्यवंदना समर्पित आहे. उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, जसं मी सांगितलं, काही गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघतोय, काही एखादी आपल्याला पूजा करायची असेल, सत्यनारायण करायचं आहे, घरामध्ये कुठली गोष्ट करायची आहे, काही वस्तू आणायची आहे, तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तिथी वगैरे, वार, त्यावेळेस आपलं तोंड पण पूर्वेकडे होतं. तर हे त्यामागचं कारण आहे. मला हेच सांगायचं आहे. लक्षात ठेवा, दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, त्याचा फायदा होणार नाही. जुनं कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका. ते वेळेस तुम्ही त्याचा एकतरी काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही काढून देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर बघा, तुम्ही जर कॅलेंडर घेत असाल, देवी देवतांचे फोटो वगैरे असेल तर ठीक आहे. मग काहीतरी भांडण, बुडते जहाज, काहीतरी नकारात्मक चित्र, म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्हिटी दाखवते. त्याच्यानंतर हिंस्र प्राणी, रडके, उदास, काहीतरी नाराज असलेले सीन त्याच्यावर आहेत, असे कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका. कारण आजकाल बरेचसेच असे वेगवेगळे आपण बघत असतो. काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचे ठेवा, काहीतरी नेचरचे असतील, काहीतरी सूर्य उजाडतोय, किनारा आहे, छान निसर्गाचे चित्र आहे ते तुम्ही ठेवू शकता. पण असे निगेटिव्ह दर्शवणारे कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही ठेवू नका. धबधबा, वाहती नदी हे पण शुभ मानलं जातं. कोणी कोणी बघा आपले लग्नाचे फोटो वगैरे त्याचं सुद्धा कॅलेंडर करून घेतात. तर ते सुद्धा चालेल. पण असं काहीतरी निगेटिव्हिटी दाखवणारे कॅलेंडर जे आहेत तर ते तुम्ही लावू नका. त्यानंतर कॅलेंडर आपण शक्यतो शुभ कलर असावे. कॅलेंडरवरती पांढरा, हिरवा, लाल अशा पिवळ्या रंगाच्या कॅलेंडरवर रंगाचा शक्यतो ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर सोनेरी, ग्रे कलर, राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा, हे काही नियम आहेत, काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो. त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जात असतं. म्हणून त्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसा विचार करत असतं. म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल, तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल पण ते काही कारणांमुळे फाटलं, घरामध्ये लहान मुलं असतात,
अटकून वगैरे फाटलं, तुटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका. त्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवाह व्हायला लागतो. आणि मग आपण किती पण असो, सेवा करो, उपाय करतो, पण त्याचा मग आपल्याला काहीही उपयोग होत नाही. म्हणून आता नवीन वर्ष येते, हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जाऊ देत. हे मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि वर्ष सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडर बाबतीत महत्त्वाच्या नियमांची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर ही चूक तुमच्याकडून काही होत असेल, तर नक्की तुम्ही यावर्षी यामध्ये बदल करा, की जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जाईल. तर ही कॅलेंडर बद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.